आता मुंबई पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। लोणावळा कर्जत घाटादरम्यान दरड कोसळल्यामुळे बंद झालेली रेल्वे वाहतूक आजपासून काही प्रमाणात सुरू होतीये। कर्जत लोणावळा दक्षिण पूर्व घाट परिवहनातल्या दुसरी रेल्वे मार्गिका पुन्हा सुरू झाली आहे आणि त्यामुळे सीएसएमटी पुणे, सीएसएमटी डेक्कन क्वीन आणि सीएसएमटी पुणे, सीएसएमटी इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्यांची सेवा आजपासून पुन्हा सुरू होणार आहे। 7 जुलै रोजी मध्य मार्गिका तर 14 जुलै रोजी डाऊन मार्गिका सुरू करण्यात आली आहे, तर तिसऱ्या मार्गिकेचं काम अजून सुरू आहे। लोणावळा कर्जत घाट विभागामध्ये 6 जुलै 2026 रोजी झालेल्या भूस्खलनामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती। गेल्या 10 दिवसांपासून मध्य रेल्वेचे अधिकारी, अभियंते, पर्यवेक्षक आणि 1200हून अधिक कर्मचारी दिवस रात्र मार्ग सुरू करण्यासाठी काम करत होते। मध्य रेल्वेनं कर्जत लोणावळा दक्षिण पूर्व डाऊन मार्गिकेची मंगळवारी यशस्वीरित्या चाचणी केली आहे। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, 10 दिवसांपासून बंद असलेली सेवा अखेर आजपासून सुरू होतीये। माधवी, जर आपण बघितलं तर 5 आणि 6 तारखेला जो मुसळधार पाऊस झाला, डोंगर माथ्यांवर अतिवृष्टी त्या ठिकाणी म्हणता येईल अशा पद्धतीचा पाऊस झाला आणि त्यामुळं घाट सेक्शनमध्ये जिथून रेल्वे ट्रॅक जातं अर्थात त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड झालेलं होतं आणि त्यानंतर ट्रॅकच्या खालची जी माती आहे ती देखील वाहून गेलेली होती। डोंगर माथ्याची जी माती आहे ती ट्रॅकवर वाहून आलेली होती आणि त्यामुळं पूर्ण जे गाड्या आहेत बऱ्यापैकी उशिराने धावत होते आणि काही गाड्या रद्द देखील करण्यात आले होते। त्याचा सगळ्यात मोठा फटका हे मुंबईला जाणारे जे अपडाऊन करणारे लोक आहेत त्यांना झालेला होता। आणि आज जर आपण बघितलं तर जवळपास 10 ते 11 दिवसानंतर म्हणजे अर्थात जर आपण बघितलं तर ही जी ट्रेन आहे मुंबईला धावणारी ही डेक्कन एक्सप्रेस जवळपास 11 दिवसानंतर आज धावतीये आणि जे डेली अपडाऊन करणार आहेत त्यांना प्रचंड या ठिकाणी हाल सहन करावे लागले। आपण थेट त्यांच्याशी बोलूयात। दादा, काय सहन करावं लागतंय आज तुमच्यासाठी? खरं तर आनंदाचा दिवस आहे, 10-11 दिवसानंतर ही ट्रेन सुरू होतीये परत। आपल्याला कल्पनाच असेल की जसं मुंबई शहरामध्ये अंतर्गत प्रवासासाठी लोकल ही लाईफलाईन समजली जाते, त्याचप्रमाणे पुणे बॉम्बे हा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आपली डेक्कन क्वीन जी आहे ती पारंपरिकरित्या गेल्या 60-70 वर्षापासून योगदान देत आहेत। याच्यामध्ये विविध क्षेत्रातले नोकर तसेच चाकरमाने असे प्रवास करत असतात, परंतु अतिवृष्टीमुळे, पर्जन्यमानामुळे ज्या प्रकारे डेक्कन क्वीन थांबली गेली त्याप्रमाणे एक प्रकारे फार मोठ्या अर्थव्यवस्थेला या ठिकाणी फटका बसला असं मला जाणवतं आणि मोठी व्यवस्था या ठिकाणी विस्कळीत झाली असं मला दिसतंय। दादा, एवढे दिवस तुम्ही कशा मग अपडाऊन करत होते? दररोज जात होतो? सध्या तर आता मी बाय रोड जात होतो, त्यामुळे मला ट्रेन शिवाय दुसरा काही पर्याय नव्हता, त्यामुळे मी बाय रोड जातो। खूप त्रास झालाय, बाकी काही नाही। म्हणजे तुम्ही हे सगळे डेली अपडाऊन करणार आहात? हो, डेली अपडाऊन करणार आहोत। सर, आज ट्रेन सुरू होतीये, म्हणजे काय वाटतं एकंदरीत पुढे व्यवस्था कशी असावी आणि अडचण येऊ नये? आजच पहिलाच दिवस आहे, म्हणजे त्याच्या पुढे व्यवस्थित चालावी हीच अपेक्षा करतो। रेल्वेने म्हणजे 8-10 दिवसामध्ये बरेच परिश्रम घेऊन त्यांनी रेल्वे चालू केलेली आहे तरी, आणि ही प्रीमियम गाडी असल्यामुळे या गाडीने प्रत्येकजण प्रवास करण्याचा हे करतो। अर्थात तुम्ही एवढे दिवस मग कसा प्रवास करत होते? रोड बाय रोड जे रस्त्याचे जे साधन आहेत त्या जे मिळतील ते साधन आम्ही घेत होतो। याच्यामध्ये मनमानी रेट लावणारे पण काही होते। आता आपण ऑफिसचं काम करत असल्यामुळे आपल्याला जे सोयीस्कर होईल त्याप्रमाणे आम्ही तो प्रवास करत होतो। सर, सगळ्यांना परिणाम म्हणजे तुम्ही डेली अपडाऊन करता? हो, डेली। काय कसं तुम्ही जात होता? पर्यायी व्यवस्था काय होती? काय गेला? कधी बस किंवा स्वतःची 4 व्हीलर घेऊन जात होतो, म्हणजे शेअरिंग करत होते? शेअरिंग करत होतो। सर, आपण बघतोय आज जवळपास 10 ते 11 दिवसानंतर सुरू होतीये, खूप महत्वाची म्हणजे लाईफलाईन मानली जाते पुणे आणि मुंबईसाठी। तसं पाहायला गेलं तर रेल्वे प्रशासनाने जे चाकारमान्याची गरज समजून त्यांनी काहीतरी दुसरा पर्याय त्यांनी उपलब्ध केला पाहिजे होता, पण तसं न करता म्हणजे आम्हा सर्वांना रोज म्हणजे शेअरिंग करून प्रवास करणं या बसने प्रवास करणं म्हणजे असा खूप म्हणजे मोठा त्रास झाला। इथून पुढे तो असा त्रास होऊ नये म्हणून। सर, मला एक अंदाज किती लोक डेली प्रवास करतात या गाड्यांनी इतर गाड्यांनी? सर, सर्वात जास्त चाकरमाने ह्या गाडीला जास्त प्राधान्य देतो, कारण का तो सकाळी जातो आणि तो ऑफिस टायमामध्ये पोचल्यानंतर दिवसभर काम करून संध्याकाळी निघतो। यामध्ये जवळजवळ 2,500 ते 3,000 लोकसंख्या असणारे जवळजवळ प्रवासी प्रवास करत असतात।
अर्थात जर माधवी आपण बघितलं तर ही खूप लाईफलाईन मानली जाणारी ही गाडी आहे, महत्त्वाची गाडी आहे. आणि आत्ता जर आपण बघितलं तर अजून सुद्धा लोकांना शंका आहे की व्यवस्थित गाडी वेळेवर जाईल का. यामुळं बरेच लोक अजून सुद्धा पोहोचलेले नाहीत, जे डेली अपडाऊन करतात. चाकरमाने असतील, डेली कामानिमित्ताने जे अपडाऊन करणारे लोक आहेत, त्यांची या ठिकाणी प्रचंड हाल झालेले होते. आणि आज जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा लोक या ठिकाणी येत आहेत. आपण आज जाऊन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न या ठिकाणी करूयात. जर आपण बघितलं तर आतमध्ये नक्कीच. काही प्रवासी आहेत जे बसलेले आहेत त्यांच्याशी. मात्र आज जर आपण बघितलं तर बऱ्यापैकी प्रवासी प्रवास करतायत. सर जवळपास 10 दिवसानंतर पुन्हा एकदा ही डेक्कन क्वीन एक्सप्रेस सुरू होती ट्रेन. एक मोठा गॅप होता कारण घाट सेक्शन मध्ये ज्या पद्धतीने नक्कीच पाऊस तब्बल झाला. 10 दिवसांनंतर मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या या सगळ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे. अपेक्षा करूयात की इतरही ज्या रेल्वे आहेत या मार्गावरून धावणाऱ्या त्या देखील लवकरात लवकर सुरू होतील. मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी.